एट मैथ आठवी गणित, एट मैथ आठवी गणित, इंडायसेस अँड क्यूब रूट म्हणजे घातांक आणि घनमूळ. लेट्स रिकॉल. आता सी हियर 4 2 into 2 is equal to 4. 2 into 2 is equal to 4. So square of 2 is equal to 4. 4 is equal to square of 2. This is the plus into plus 4. म्हणजे बघा 2 गुणिले 2 4 आणि 2 चा वर्ग म्हणजे 4. 4 ही कशा स्क्वेअर आहे. इथे -2 into -2 is equal to +4. So स्क्वेअर्स टू स्क्वेअर. आलं लक्षात तुमच्या. इथं वजा गुणिले वजा अधिक, वजा गुणिले वजा अधिक, वजा गुणिले वजा अधिक 4 आलं आणि 2 चा वर्ग 4 म्हणजे 2 चा वर्ग आला. म्हणजे काय आहे वजा 2 चा वर्ग. समजलं का तुम्हाला इथे बघा. आता ह्या 2 चा वर्ग किती आला 4. 2 चा वर्ग 4 वजा 2 चा वर्ग सुद्धा किती आला 4 आला. म्हणजे प्लसच आला. हा काय झाला पॉझिटिव्ह नंबर झाला. हा स्क्वेअर नंबर आहे. म्हणजे अधिक गुणिले अधिक 4 आलं, वजा 2 गुणिले वजा 2 सुद्धा किती आलं अधिक 4 आलं. म्हणजे अधिक 2 चा वर्ग सुद्धा 4च येतो आणि वजा 2 चा वर्ग सुद्धा 4च येतो. म्हणजे हे स्क्वेअर नंबर आहे, वर्ग संख्या आहे. स्क्वेअर नंबर, स्क्वेअर नंबर म्हणजे वर्ग संख्या आहे. आता वर्ग संख्या बघा, every positive square number, every positive number has two square root, has two square root. आता ह्याचं स्क्वेअर रूट काय येतं निगेटिव्ह नंबर. आता बघा वजा 2. आता ह्याचं स्क्वेअर रूट काय येतं वजा 4 चा स्क्वेअर रूट काय येतं 4 चा स्क्वेअर रूट वजा 2 येतं आणि 4 चा स्क्वेअर रूट काय येतं +2 येतं. लक्षात राखा. Every positive number have two square root, positive number and negative number. लक्षात राखा तुमच्या. Every positive number, every positive number have two square root, has two square root, two square roots, positive and negative, positive and negative. म्हणजे प्रत्येक संख्येचं वर्गमूळ हे दोन संख्या असतं, धन संख्या आणि ऋण संख्या. तुमच्या लक्षात का. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर म्हणजे प्रत्येक धन संख्येला 2 वर्गमुळे असतात. एक पॉझिटिव्ह म्हणजे धन आणि एक निगेटिव्ह म्हणजे ऋण. बघा प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरला म्हणजे प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमुळे असतात. अधिक आणि ऋण असे 2 वर्गमुळे असतात. सी हियर अनदर एक्झाम्पल. तिथे बघा 9 3 into 3 plus 3 into plus 3 is equal to 9. 9 is the square of 3 is equal to 9. Square of 3 असतो आपला. इथं 3 into 3 3 चा स्क्वेअर. 3 square is equal to 9 and square root of 9 is equal to 3. लक्षात राखा. square root of 9 is equal to 3. म्हणजे बघा अधिक 3 गुणिले अधिक 3 3 चा वर्ग. 3 चा वर्ग म्हणजे 9. वर्गमुळात 9 म्हणजे 3. तर पॉझिटिव्ह हे आलं काय आलं स्क्वेअर रूट आलं. हे काय आलं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे आपलं स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. लक्षात आलं. इथं -3 into -3 is equal to +3 चा स्क्वेअर is equal to 9 आणि स्क्वेअर रूट ऑफ 9 काय येतं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 9. स्क्वेअर रूट ऑफ 9 काय येतंय -3. स्क्वेअर रूट ऑफ 9 कसं येतंय -3. तर स्क्वेअर रूट ऑफ 4 -2 येतं. लक्षात का. बघा
ती अधिक 3 मूल्य अधिक 3 3चा वर्ग म्हणजे किती आलं 9 9चं वर्गमूळ अधिक 3 आलं वजा 3 मूल्य वजा 3 म्हणजे वजा 3चा वर्ग वजा 3चा वर्ग किती आला अधिक 9 आला वजा वर्गमुळात 9चं वर्गमूळ किती आलं वजा 3 आलं म्हणजे एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज टू स्क्वेअर रूट म्हणजे प्रत्येक धन संख्येचे दोन वर्गमुळे असतात एक धन वर्गमूळ आणि दुसरं ऋण वर्गमूळ तुम्हाला समजलं का हे पहा इथं आता पहा प्रॅक्टिस सेट 3.3 म्हणजे सराव संच 3.3 बघत आहोत आपण फाइंड क्यूब रूट फाइंड म्हणजे काढा फाइंड म्हणजे काढा क्यूब रूट म्हणजे घनमूळ ऑफ द फॉलोइंग नंबर फॉलोइंग म्हणजे पुढील नंबर म्हणजे संख्येचे पुढील संख्येचे घनमूळ काढा आता काय बघायचं आपल्याला पुढील संख्येचे घनमूळ काढा आपल्याला आता पहिला घेऊ आपण पहिला स्क्वेअर 8000 आता 8000 चा आपल्याला क्यूब रूट म्हणजे घनमूळ काढायचं 8000 म्हणजे काय 2 गुणिले 4000 आता बघा 8000 म्हणजे 2 गुणिले 4000 बरोबर 2 ला 2 आता 4000 म्हणजे 2 गुणिले 2000 लक्षात घ्या समजलं का तुम्हाला हे आता ह्याचं काय करायचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे आपल्याला पाहायचं 8000 मीन्स 8000 मीन्स 2 into 4000 2 ला 2 4000 मीन्स 2 into 2000 here 2 into 2 लक्षात कसं लिहायचं 2000 मीन्स 2 into 1000 इथं 2 into 2 into 2 into 1000 means 2 into 500 here 2 into 2 into 2 into 2 500 means 2 into 250 here 2 into 2 into 2 into 2 into 2 into आता 250 means 2 into 125 इथं 3 here is 3 and 150 2 into 2 into 2 and 2 into 2 into 2 आता 150 means 5 into 25 लक्षात आलं का सगळ्यांच्या दिसतंय का 5 into 5 आता बघा आता इथं 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 आता 5 into 25 means 5 into 5 बघा आधी लक्षात आलं का तुमच्या 8000 म्हणजे 2000 गुणिले 4000 2 ला 2 4000 म्हणजे 2000 गुणिले 2000 2 ला 2 हे दशांश लिहिले 2000 म्हणजे 2000 गुणिले 1000 हे 2 3 2 दशांश लिहिले आपण इथं 1000 म्हणजे 2000 गुणिले 5 हे 3 दशांश लिहिलं हे 2 दशांश इथं लिहिलं 500 म्हणजे 2 गुणिले 250 म्हणजे दशांश लिहिलं आता इथं पहा हे 2 दशांश लिहिलं 250 म्हणजे 2 गुणिले 125 हे 3 दशांश लिहिलं हे 3 दशांश लिहिलं 125 म्हणजे 5 गुणिले 25 25 5 600 हे 3 2 वेळेस हे 3 2 वेळेस आणि 5 ला 5 25 म्हणजे 5 गुणिले 5 आता इथे बघा आता स्क्वेअर रूट आता ह्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं क्यूब रूट काढायचं क्यूब रूट ऑफ 8000 म्हणजेच काय येतं 2 into 2 into 2 हे पहिलं घेतलं पुन्हा हे 2 into 2 into 2 हे दुसरं घेतलं आपण आणि तिसरं 5 into 5 into 5 आता घन वर्गमूळ जर असते 2 असतं वर्गमूळ असताना काय करतो 2 मध्ये असलं तरी एक बाहेर घेतो आणि ते घनमूळ असल्यामुळे तिघापैकी एक घ्यायचं आहे इथं घनमूळ आहे क्यूब रूट आहे हे 3 2 पैकी एक 2 बाहेर घ्यायचं वर्ग घनमूळाच्या आता 3 2 पैकी एक 2 बाहेर घ्यायचं आणि 3 5 पैकी एक 5 बाहेर घ्यायचं कारण काय हे घनमूळ आहे क्यूब रूट आहे टेक 2 फ्रॉम 3 thrice 2 because this is the cube root टेक 2 फ्रॉम 3 thrice 2 टेक 5 फ्रॉम 3 thrice 5 म्हणजे काय ते 2 2 4 4 20 so cube root of 8000 is equal to 20 तुम्हाला समजलं का हे आता इथे बघा 8000 चा वर्ग घनमूळ म्हणजे घनमुळात 8000 म्हणजे किती आलं 2 3 वेळेचा गुणाकार 2 3 वेळेचा गुणाकार आणि 5 चा 3 वेळेचा गुणाकार मग घनमूळ म्हणल्यावर तिघापैकी एक बाहेर घनमुळाच्या बाहेर तिघापैकी एक बाहेर 2 आलं त्या तिघापैकी 5 बाहेर आलं आणि घनमूळ काढतोय आणि घनमुळात 8000 म्हणजेच 2 2 4 4 5 20 म्हणजे 8000 चा घनमूळ किती आलं 20 आलं
क्यूब रूट ऑफ 8000 इज 20. समजलं का तुम्हाला? आता चला आपण दुसरे एक उदाहरण घेऊ. आता दुसरे उदाहरण आहे बघा 729. 729 म्हणजे 729 आहे. आता 729 आता बघा 9ची कसोटी काय म्हणतात की नाही, अंकाची बेरीज जर 3च्या पाड्यात असेल, अंकाची बेरीज जर 9च्या पाड्यात असेल तर त्याला 9 न भागतात. लक्षात का तुमच्या? अंकाची बेरीज जर या संख्येतील अंकाची बेरीज जर 9च्या पाड्यात असेल तर त्याला 9 न भागतात. ही 9ची कसोटी आहे. आता इफ द सम ऑफ डिजिट ऑफ नंबर इन द टेबल ऑफ 9 then this number is divisible by 9. म्हणजे या संख्येतील अंकाची बेरीज जर 9च्या पाड्यात असेल तर त्याला 9 म्हणतात. 7 आणि 2 9 9 9 18 म्हणजे ही संख्या 9च्या पाड्यात आहे. बघा आता 9 8 72 9 9 1 9 इथं 9 8 72 आणि 9 1 9 म्हणजे 9. इथं काय लक्षात आलं तुमच्या? 81 गुणिले 9 म्हणजे 729 येते. 9 1 9 9 8 72 9 म्हणजे 9 9 8 जा 70 आणि 81 म्हणजे काय 9 into 9 into 9. 81 म्हणजे काय 9 into 9 into 9. 81 म्हणजे 9 into 9 आणि 9 म्हणजे 729 9 into 9 into 9. मग इथे काय येतं क्यूब रूट ऑफ 729 is equal to क्यूब रूट ऑफ 9 into 9 into 9. ज्यावेळेस त्या घनमुळाच्या चिन्हामध्ये 9 3 वेळेस असतं त्यावेळेस बाहेर फक्त 9 येतं. सो क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. म्हणजे बघा 729 म्हणजे 81 गुणिले 9 9 1 9 9 8 72 81 म्हणजे 9 गुणिले 9 म्हणजे 729 काय 9 गुणिले 9 गुणिले 9 ह्याचे मूळ आले. आता घनमुळात 729 म्हणजे काय घनमुळात 9 गुणिले 9 गुणिले 9 कारण ह्या तिघाचा गुणाकार एवढा असतो. मग घनमुळात 3 असताना ह्याच्यापैकी एकच बाहेर घ्यायचा आपण कारण हे घनमुळ आहे. वर्गमूळ असताना दोघांपैकी एक बाहेर घेतो आपण चिन्हाच्या ह्या म्हणजे घनमुळात 729 बरोबर किती आलं 9 आलं. तर हे ह्या पद्धतीने सुद्धा करता येईल. इथे किती असतं 729 घ्या 7 आणि 2 9 9 7 आणि 2 9 9 18 म्हणजे 9 मध्ये जातो 9 8 72 9 1 9. आता ह्याला 81 ला 9 न भाग जातो. बघा इथं 7 आणि 2 9 9 9 18 म्हणजे ह्याला 9 भाग जातो 9 घेतलं इथं 7 9 8 72 9 1 9. आता 81 ला 9 भाग जातो 9 9 81 9 1 9. बघा आलं का इथं म्हणजे 729 च्या वेळी काय 9 गुणिले 9 गुणिले 9 ह्या पद्धतीने सुद्धा करता येतं. तर मागच्या उदाहरणामध्ये बघा 8000 होतं 8000 होतं तुम्ही इथं त्याचे सुद्धा आपल्याला असे मूळ अवयव पाडता येतात. आता जे आपण 8000 होतं पण त्याचे मूळ अवयव पाडतो. एक असताना किती आहे 0 आहे. बेचोक 8 बे 0 0 बे 0 0 बे 0 0. इथे किती एक असताना 0 मध्ये 2 भाग जातो. बे दुनी 4 बघा बेचोक 8 बे 0 0 बे 0 बे दुनी 4 बे 0 0 बे 0 0 बे 0 0. इथे किती असताना 0 मध्ये 2 भाग जातो. बे 1 बे बे 0 0 बे 0 0 बे 0 0. आता एक असताना 0 मध्ये 2 भाग जातो. इथे बे 5 10 बे 0 0 बे 0 0. एक असताना 0 मध्ये 2 भाग जातो. बे दुनी 4 5 आणि 4 गेले झालं बे 5 10 बे 0 0. एक असताना 0 मध्ये 2 भाग जातो. बे 1 बे बे दुनी 4 एक उरला बे 5 10. आता इथे 5 एक असताना 5 म्हणजे 5 न जातो भाग 5 दुनी 10 म्हटलं 5 5 25 5 5 इकडे 5 घ्यायचा 5 5 25 5 1 5 बघा इथं हे 2 3 वेळेस हे 2 3 वेळेस नाही 5 3 वेळेस म्हणजे बे दुनी 4 4 25 8000 चं घनमूळ किती आलं 20. समजलं का? या पद्धतीने सुद्धा आपल्याला सोडवता येतं. आता आपण पाचवं गणित घेऊ -2744. आपण काय करायचं आपल्याला त्या पाचव्या उदाहरणाचा घनमूळ काढायचा आपल्याला फाइंड क्यूब रूट. आता आपण काय करायचं की मूळावयव काढवायचे. म्हणजे काय करू आपण मूळावयव काढू प्राइम फॅक्टर. काय करायचं आपल्याला फॅक्टराइज दिस प्राइम नंबर्स 2744 इथे मायनस घ्यायचं. आता इथं लक्ष द्या इथे किती येते एक सरी 4 म्हणजे 2 होतात 1 1 जा 1 1 3 जा 6 1 7 जा 14 1 2 जा 4
म्हणजे बेक बे बेत्रिक 6 7 9 6 केले गेले बेसत्ती 14 बेक बे एक स्थानी 2 म्हणजे 2 भाग जातो युनिट इज 2 so this number is divisible by 2 2 6 जा 12 13 म्हणून 12 गेले 2 8 जा 16 2 6 जा 12 आता बघा इथे एक स्थानी 2 असल्यामुळे 2 भाग करायचं बेसक्की 12 13 म्हणून 12 गेले बे 8 16 17 म्हणून 16 16 गेले बेसक्की 12 एका स्थानी 6 म्हणून 2 भाग घ्यायचा युनिट इज 6 so divisible by 2 2 3 जा 6 2 4 जा 8 2 3 जा 6 आता बघा इथे लक्षात राहा तुमच्या त्याला 2 भाग दिला आहे 3 एक स्थानी 2 4 0 8 नाही म्हणजे ह्याला 2 भाग जात नाही आता 3 ची कसोटी अंकाची बेरीज जर 3 च्या पाड्यात असेल तर 3 भाग जातो 3 आणि 3 6 4 10 म्हणजे भाग जात नाही आता 5 जातो का एक स्थानी 5 किंवा 0 पाहिजे त्याला भाग जात नाही आता बघा 2 न जात नाही एक स्थानी 2 4 8 0 नाही 3 न भाग जात नाही कारण 3 6 4 10 3 च्या पाड्यात नाही 5 न भाग जात नाही कारण एक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे मग 7 चं बघू आपण 4 7 जा 28 4 7 जा 7 4 जा 28 14 मधून इथं 4 घेतला इथून 1 घेतला इथं 2 आहे 14 मधून 8 गेले 6 63 झालं 7 9 जा 63 लक्षात राहा तुमच्या इथं म्हणजे 7 च्या पाड्यात आहे 7 चौक 28 4 बर घेतला इथून नुसता घेतला 14 मधून 8 गेले 6 63 7 9 63 म्हणजे 7 7 49 7 1 7 बघा हे 3 वेळेस आहे 3 म्हणजे काय -2744 is equal to -2 into -2 into -2 into -7 into -7 into -7 लक्षात राहा तुमच्या आता बघा इथे काय करायचं -√ of 2744 is equal to √ of 2 थांबा हे बाहेरचे लिहू आपण 2 into 2 into 2 into 7 into 7 into 7 म्हणजे बाहेर काय तर वजा बाहेर काय तर वजा आता तिघापैकी एक बाहेर घ्यायचं तिघापैकी एक बाहेर 2 घ्यायचं ह्या 3 7 पैकी एक बाहेर घ्यायचं म्हणजे काय तर 7 into 2 14 म्हणजे √ of 2744 is equal to -14 लक्षात आलं का तुमच्या लक्षात का वजा 2744 काय करायचं आपण क्यूब रूट म्हणजे घनमूळ काढायचं आपण काय करायचे मूळावयव काढायचे आणि हे लिहिले मूळावयव आपण लिहिले का मूळावयव आता बघा इथं मूळावयव लिहिले किती -2 मूल्य -2 मूल्य -7 मूल्य -7 मूल्य 7 आता हे जसं हे क्यूब रूट 2744 म्हणजे हे असं लिहिलं आता हा गुणाकार म्हणजे सगळ्यांचा गुणाकार एवढा येतो हे लिहिलं म्हणजे तिघापैकी एक बाहेर काढला तिघापैकी एक बाहेर काढला ह्या तिघापैकी एक 7 बाहेर काढलं वजा 3 शब्द दिला आपण बेसत्ती 14 म्हणजे ह्याचा क्यूब रूट किती आला -14 लक्षात राखा इथं बे त्रिक 6 7 6 गेले बेसत्ती 14 बे दुनी 4 तिथे बेसत्ती 12 13 12 गेले बे 8 16 एक राहिलं बेसत्ती 12 बे त्रिक 6 बे चौक 8 बे त्रिक 6 त्याला 2 न जात नाही 3 न जात नाही 5 न जात नाही 7 न घेतलं 7 चौक 28 34 म्हणून 28 गेलं 6 गेलं 7 9 63 आणि 49 जातो भाग 7 7 49 7 1 7 म्हणजे ह्याचं घनमूळ लक्षात आलं का तुम्हाला अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं तुम्ही प्रॅक्टिस सेट नंबर 3 अशा पद्धतीने सोडवा जे हे तुम्हाला मला विचार